हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे। आजपासून आपण 12वीच्या स्टेट बोर्डमधला सेकंड चॅप्टर स्टडी करत आहोत। त्या चॅप्टरचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ऑर्गॅनिझम। याच्या अगोदरचा आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे। आता त्या चॅप्टरचा फर्स्ट व्हिडिओ आणि तुमच्या व्हाईट बोर्डवर जे लिहिलेलं आहे ते पॉईंट्स आणि त्या फर्स्ट व्हिडिओमधले जे पॉईंट्स आहेत हे थोडेसे सिमिलर आहे, कारण त्या चॅप्टरचे इंट्रोडक्शन आणि ह्या चॅप्टरचे इंट्रोडक्शन थोडेफार सेम आहे। आता त्यातल्या त्यात सेकंड पॉईंट सांगायचं झाला तर हा जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरचं वेटेज जर पाहिलं आपण तर हा चॅप्टर सीईटीच्या वेटेजनुसार हाय मार्किंग वेटेजमध्ये जातो। आणि जर बोर्डनुसार पाहिला तर बोर्डमध्ये सुद्धा ह्या चॅप्टरला खूप जास्त वेटेज आहे, कारण या चॅप्टरवरती शक्यतो 4 मार्क्ससाठी म्हणजे लॉंग क्वेश्चनमध्ये क्वेश्चन्स खूप वेळा विचारले जातात। आता जर ह्या चॅप्टरची आपण सुरुवात करायची म्हटले तर आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये रिप्रोडक्शन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे। आता त्यातल्या त्यात आणखीन एक गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की ह्या चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये काय स्टडी करणार आहे। ह्या चॅप्टरचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ऑर्गॅनिझम। म्हणजे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यातल्या त्यात सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकसारखे नसतात, बरोबर। मग ह्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन एकसारखं होत असेल का, तर त्याचा आन्सर असेल नाही। मग अकॉर्डिंग टू बॉडी स्ट्रक्चर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममधलं रिप्रोडक्शन कसं असतं, वेगवेगळं असतं। मग हे रिप्रोडक्शन किती प्रकारचं होऊ शकतं, तर ते सेक्शुअल आणि असेक्शुअल ह्या 2 टाईपमध्ये होऊ शकतं। पण तुम्ही हा जर चॅप्टर पाहिला तर ह्या चॅप्टरमध्ये आपण अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं रिप्रोडक्शन स्टडी न करता आपण ह्युमन बिईंगचं रिप्रोडक्शन स्टडी करणार आहे। आता ह्युमन बिईंगला जर पाहिलं तर ह्युमन बिईंग हा कसा आहे तर बायसेक्शुअल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, कारण ह्युमन बिईंगमध्ये 2 सेक्सेस सेपरेट सापडतात, एक मेल आणि एक फिमेल, बरोबर। त्याच्याबद्दल डिटेल आपण नंतर पाहणारच आहोत। मग हे जे 2 सेक्सेस आहेत ह्या 2 सेक्सेसमध्ये असणाऱ्या ज्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आहेत त्या तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये डिटेल स्टडी करायचे आहेत। त्यानंतर त्यांच्यामध्ये होणारं फर्टिलायझेशन डिटेल स्टडी करायचे, डेव्हलपमेंट ऑफ अ एम्ब्रियो डिटेल स्टडी करायची, त्यानंतर चाइल्ड बर्थ कंट्रोल जो असेल तो पॉईंट तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये डिटेल स्टडी करायचे। म्हणजे असे बरेच पॉईंट्स आहेत की जे ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला डिटेल स्टडी करायचे आहेत। आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, ह्या चॅप्टरमधल्या जेवढ्या डायग्राम्स आहेत ह्या डायग्राम्स फार इम्पॉर्टंट आहेत। सो तुम्हाला जेवढ्या ह्या डायग्राम्स क्लिअर करता येतील तेवढ्या डायग्राम क्लिअर करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। आता ह्या चॅप्टरची सुरुवात करूया। फर्स्ट येईल ह्या चॅप्टरमध्ये रिप्रोडक्शन म्हणजे काय, जे आपल्याला ऑलरेडी फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण स्टडी केली होती। मग रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर रिप्रोडक्शन म्हणजे फॉर्मेशन ऑफ अ न्यू यंग वन बाय देअर ओन काइंड। ह्याचा मिनिंग काय येणार तर स्वतःसारखा नवीन जीव स्वतः तयार करणे, दॅट इज कॉल्ड एज अ रिप्रोडक्शन, बरोबर। मग सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन एकसारखं नसतं। मग अकॉर्डिंग टू देअर बॉडी स्ट्रक्चर द रिप्रोडक्शन इज डिवायडेड इंटू मेनली 2 टाइप्स। मग कोणते 2 टाइप्स येतील तर फर्स्ट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेकंड इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन, ठीक आहे। आता हे दोन्ही जे पॉईंट्स आहेत हे आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत। तर त्यातला फर्स्ट पॉईंट आपण स्टडी करूया, त्याचं नाव आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन विच आर ऑल्सो कॉल्ड एज द ॲपोमिक्स, ठीक आहे। आता असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय तर अ मीन्स विदाउट सेक्सेस, विदाउट सेक्सेस, बरोबर। म्हणजे असं रिप्रोडक्शन की ज्या रिप्रोडक्शनमध्ये सेक्सेसचा यूज न करता सुद्धा नवीन यंग वन फॉर्म होऊ शकतो। म्हणजे विदाउट फ्युजन ऑफ अ सेक्स गॅमेट्स फॉर्मेशन ऑफ अ न्यू यंग वन इज कॉल्ड एज अ असेक्शुअल रिप्रोडक्शन, ठीक आहे। मग आता सेक्सेस म्हणजे काय, ते कोणते असतात, कशा असतात, ह्याचा पूर्ण डिटेल स्टडी आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये करणार आहोत। मग आता पाहूया ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तर ते रिप्रोडक्शन कुठल्या टाईपमध्ये असतं, कारण या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कधीही मेल आणि फिमेल असे 2 सेक्स प्रेझेंट नसतात। मग तिथं नेहमी सिंगल पॅरेंट प्रेझेंट असतो आणि सिंगल पॅरेंट्समुळं असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जेवढे काही नवीन यंग वन्स फॉर्म होतात हे शक्यतो कसे असतात तर ते क्लोन असतात। हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये शक्यतो जे पॅरेंट्स असतात म्हणजे जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम नवीन फॉर्म होईल हा जेनेटिकली सेम ॲज टू देअर पॅरेंट फॉर्म होऊ शकतो, त्यामुळं तो कसा असतो, क्लोन असतो, ठीक आहे। मग असं असेक्शुअल रिप्रोडक्शन सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एकसारखं होऊ शकतं का तर नाही, ह्याच्या असंख्य टाईप्स आहेत। पण तुम्हाला आत्ता ह्या चॅप्टरमध्ये फक्त 3 मेन पॉईंट स्टडी करायला दिले। त्यातला फर्स्ट असेल जिमेल फॉर्मेशन, सेकंड असेल बडिंग आणि तिसरा असेल रिजनरेशन। पण रिजनरेशन इज अ नॉट अ टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, हे पहिल्यांदा क्लिअर करा। म्हणजे तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये असेक्शुअलचा एकच टाईप दिलेला आहे, तो म्हणजे कुठला तर बडिंग, ठीक आहे। आता मी असं का म्हणते, कारण बडिंग ज्यावेळेला आपण स्टडी करतो त्याच्या नावातच मिनिंग लिहिलंय, तिथं काय होतं तर बर्डचं फॉर्मेशन होतं। आता ज्यावेळेला आपण बडिंग हा पॉईंट स्टडी करतो त्यावेळेला बडिंग मेनली 2 टाईपमध्ये होत असतं। ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। म्हणजे आपण जर बडिंग हा पॉईंट घेतला तर बडिंग 2 टाईपचं होतं, एक होतं एक्सटर्नल आणि एक होतं इंटरनल, ठीक आहे। म्हणजे अशी एक मेथड आहे की जिथं बर्ड्स फॉर्म होतात। काही ॲनिमलच्या बॉडीवरती बाहेरच्या साईडने बर्ड डेव्हलप होतात, तर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे बर्ड्स फॉर्म होतात ते आतल्या साईडने फॉर्म होतात। मग जर ते एक्सटर्नल बडिंग असेल
तर ते याच्यामध्ये येणार आहे, म्हणजे जस्ट टायटल इज अ बडिंग. आणि जर ते इंटरनल बडिंग असेल तर त्याला प्रॉपर नेम काय असणार आहे, जेम्युल फॉर्मेशन. ठीक आहे. एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे त्यातल्या त्यात फायलम, आपला जो पोरिफेरा आहे, फायलम पोरिफेरा आहे, या फायलम पोरिफेरामधला जो स्पॉन्जिल आहे किंवा त्याच्यामध्ये येणारे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात, अशा सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये स्पेशली कुठल्या टाईपचं रिप्रोडक्शन होतं, असेक्शुअल टाईपमध्ये, तर जेम्युल फॉर्मेशन. आता याच्यामध्ये काय होतं, तर त्यांची जी बॉडी असते त्यांच्या बॉडीला, आता एक तर सर्वात मला हे माहीत आहे की फायलम पोरिफेरामध्ये सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन असतो. ठीक आहे. तिथं नर्वस कोऑर्डिनेशन काही नसतं, पण तरीसुद्धा हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःसारखं नवीन जीव फॉर्म करू शकतात विथ द हेल्प ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग हे असेक्शुअल रिप्रोडक्शन कुठल्या टाईपनी होऊ शकतं, तर अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये इंटरनल साईडनी ज्या सेल्स असतात, या सेल्स काय करतात, एक छोटासा बर्ड फॉर्म करतात. त्या बर्ड फॉर्म करणाऱ्या त्या सेलचं नाव काय आहे, तर आर्चिओसाइट्स. हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. बघा, जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतो त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या इंटरनल साईडला एक छोटासा बर्ड फॉर्म होतो. त्या बर्डमध्ये ज्या सेल्स असतात त्यांना म्हटलं आहे आर्किओसाइट्स. ठीक आहे. अशा आर्किओसाइट्सला बाहेरून एका पर्टिक्युलर सेलचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असते, कोट तयार होतो. त्या प्रोटेक्टिव्ह सेल्स असतात त्यांना म्हटले अमेबोसाइट्स. ठीक आहे. कारण त्या सेल्सला कुठल्याही प्रकारचा आकार नसतो म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, अमेबोसाइट्स. ठीक आहे. आता त्यानंतरचा ज्या वेळेला ह्यांना फेवरेबल कंडिशन मिळेल त्यावेळेला तिथे ह्या ज्या अमेबोसाइट्स असतात, ह्या अमेबोसाइट्स काय करतात, मॅच्युअर्ड होतात आणि तो जो इंटरनल बर्ड असतो हा आतल्या आत मॅच्युअर्ड होतो आणि एक नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म करतो. ठीक आहे. अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या फॉर्मेशनच्या प्रोसेसला काय म्हटलं आहे, जेम्युल फॉर्मेशन. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल काय येणार आहे, स्पॉन्जिला. आणि स्पेशली हा कुठं सापडतो, तो फायलम पोरिफेरामध्ये. ठीक आहे. आता ही गोष्ट क्लिअर झाली असेल. सेकंड पॉईंट कुठला येणार आहे, बडिंग. आता तुम्हाला ह्याचं बेस्ट एक्झाम्पल माहिती आहे, हायड्रा. ठीक आहे. हायड्रा हा शक्यतो कुठं सापडतो, निडारियामध्ये. त्याचंच नाव आहे कॉलेंट्रेटा. ठीक आहे. आता हा जो हायड्रा पाहिला तर हायड्राची जी बॉडी असते, हायड्राच्या बॉडीला वरच्या साईडला टेंटॅकल्स असतात, बरोबर. अशी जी बॉडी असते ही नेहमी सबस्ट्रॅटमला खाली अटॅच असते. अशा बॉडीवरती बाहेरच्या साईडने एक छोटासा बर्ड फॉर्म होतो आणि हा बर्ड नंतर फेवरेबल कंडिशनमध्ये मॅच्युअर्ड होऊन अशा बर्डला टेंटॅकल्स फॉर्म होतात. ठीक आहे. आणि नंतर हा जो बर्ड असेल हा बर्ड मॅच्युअर्ड होतो आणि त्याच्या पॅरेंट्सपासून सेपरेट होऊन एक नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होऊ शकतो. हे रिप्रोडक्शन कशाच्या अंडर येतं, तर बडिंगच्या अंडर येतं. ठीक आहे. म्हणजे हे जे दोन पॉईंट्स आहेत त्याच्यावर छोटे छोटे तुम्हाला शॉर्ट नोट विचारले जाऊ शकतात. आता त्याच्यानंतर थर्ड पॉईंट कुठला असेल, तर रिजनरेशन. आता रिजनरेशन म्हणजे काय बघा, म्हणजे काय, रिपीट. जनरेशन, एखादी जी बॉडी असते ती बॉडी पुन्हा नव्याने तयार होणं, दॅट इज कॉल्ड एज अ रिजनरेशन. ठीक आहे. आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल काय दिलं आहे, प्लॅनेरिया. आता त्यातल्या त्यात आणखीन एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्या डेली रुटीनमध्ये तर आपल्याला पाल माहिती आहे, पाल्याची शेपटी आहे ही काही कारणाने तुटून जाते, बरोबर. परंतु तुम्हाला हे माहीत असेल की काही दिवसानंतर ती जी पाल असते त्या पाल्याची शेपटी काय होते, पुन्हा आहे तशी तयार होऊ शकते. म्हणजे असं का होऊ शकतं, कारण तिथे ज्या सेल्स असतात त्या सेल्स काय होतात, रिजनरेट होतात. कारण त्या सेल्समध्ये कॅपॅसिटी असते कसली, तर डिवाइड आणि रिडिवाइड होण्याची. असंच इथं जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे प्लॅनेरिया हा जो आहे, ह्या प्लॅनेरियामध्ये त्याची जी बॉडी असते ही बॉडी समजा मधून डिवाइड झाली. म्हणजे असा जर एखादा डायग्राममध्ये पाहिलं आपण, ठीक आहे, हा ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे. ह्या ऑर्गॅनिझमला काही कारणाने मधून कट झाला. ठीक आहे. आता कट झाल्यानंतर ह्याचे जे अप्पर पार्ट आहे आणि ह्याचा जो लोअर पार्ट आहे, हा जो पार्ट आहे हा सेपरेटली डेव्हलप होणार. म्हणजे वरचा पार्ट आहे तो खालच्या साईडने डेव्हलप होणार आणि खालचा पार्ट आहे तो वरच्या साईडने रिजनरेट होणार. म्हणजे अशी जर बॉडी पुन्हा डेव्हलप होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ रिजनरेशन. ठीक आहे. म्हणजे एक पॉईंट क्लिअर करा की रिजनरेशन ही प्रोसेस असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या अंडर येते, परंतु रिजनरेशन इज नॉट अ टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. असे या चॅप्टरमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनचे मेन दोन टाईप्स तुम्हाला स्टडी करायला दिले आहेत, एक जेम्युल फॉर्मेशन आणि एक बडिंग. ह्या दोघांचे एक्झाम्पल तुम्हाला पाठ करायचे आहेत. आणि तिसरा पॉईंट असेल रिजनरेशन. रिजनरेशनचं एक्झाम्पल असेल प्लॅनेरिया. ठीक आहे. आता त्यानंतरचा आपण नेक्स्ट पॉईंट सुरू करतोय, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन स्टडी करण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. त्या गोष्टी कोणत्या असतील ज्या आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये सुद्धा ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, पण आपल्याला आत्ता ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणून आपण पुन्हा एक रिव्हिजन म्हणून स्टडी करणार आहोत. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज अ ॲम्फिमिक्सिस. ॲम्फी मीन्स बोथ.
बरोबर. बोथ मिक्सिस म्हणजे मिक्सिस मीन्स मिक्सिंग, बरोबर. मग आता बोथ म्हणजे कोण, तर आपण जसं मग अशी सांगितलं की ह्युमन बिईंग हा कसा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तर इट्स अ बायसेक्शुअल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग बायसेक्शुअल असं का म्हटलेलं आहे, कारण ह्याच्यामध्ये 2 सेक्सेस सापडतात. कुठले, एक मेल आणि एक फिमेल सेक्सेस सापडतात. मग अशा मेल आणि फिमेल सेक्समध्ये काही गॅमेट्स फॉर्म होतात ज्याला आपण सेक्स गॅमेट्स म्हणतात. आणि अशाच सेक्स गॅमेट्समध्ये काय होतं, क्रॉस होतो, म्हणजे त्यांचं फ्युजन होतं आणि फ्युजन होऊन एक नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होऊ शकतो. म्हणजे हे जे मेल आणि फिमेल आहेत ह्यांच्यामध्ये काय असणार आहेत, तर सेक्स गॅमेट्स असणार आहेत, बरोबर. मग मेलमधला सेक्स गॅमेट कुठला असतो, तर तो असतो स्पर्म. आणि फिमेलमधला सेक्स गॅमेट कुठला असेल, तर ओव्हा. ठीक आहे. आता ह्या दोघांमध्ये फ्युजन होऊन नवीन यंग फॉर्म होऊ शकतो. पण हे जे स्पर्म आणि हे जे ओव्हा आहे, म्हणजे हा जो सेक्स गॅमेट असेल, मग तो स्पर्म असेल किंवा ओव्हा असेल, हे दोन्हीही सेक्स गॅमेट ज्याच्यामध्ये डेव्हलप होतात त्या पार्टला काय म्हटलं जातं, गोनॅड्स. हे 2 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बघा पुन्हा सांगते, मेलमधले किंवा फिमेलमधले जे सेक्स गॅमेट्स असतात, हे सेक्स गॅमेट ज्या पार्टमध्ये ज्या ऑर्गनमध्ये डेव्हलप होतात अशा ऑर्गनला काय म्हटलं जातं, गोनॅड्स. मग मेलमधला सेक्स गॅमेट जो स्पर्म आहे, हा स्पर्म कुठं डेव्हलप होतो, तर त्याचं नाव आहे टेस्टिस. आणि फिमेलमधला ओव्हा जो असतो, हा ओव्हा कुठं डेव्हलप होतो, तर ओव्हरीमध्ये. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथे 4 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. गोनॅड्स कोणते असतात आणि सेक्स गॅमेट्स कोणते असतात आणि फ्युजन नक्की कोणामध्ये होतं, तर हे जे गोनॅड्स असतात, हे गोनॅड्स काय करतात, फक्त सेक्स गॅमेटची डेव्हलपमेंट आणि नरिशमेंट करतात. आणि सेक्स गॅमेट्स काय करतात, तर फर्टिलायझेशन करतात. ह्या 4 गोष्टी जर क्लिअर असतील तर पुढचे पॉईंट समजून घ्यायला तुम्हाला काहीच अवघड येणार नाही, काहीच अडचण येणार नाही. आता त्यातला फर्स्ट पॉईंट असेल सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता तुम्ही ह्या सेक्शुअल रिप्रोडक्शनला स्टडी करताना त्याच्या अगोदर काही फेजेस दिलेल्या आहेत. मग ह्याच्यामध्ये आपल्या ह्युमन बिईंगमध्ये मेन 2 टाईपच्या फेजेस असतात. कुठल्या 2 मेन फेजेस असतील, तर फर्स्ट आहे ज्युव्हेनाईल फेज आणि सेकंड असेल रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. आता ह्याच्या नावातच मिनिंग लिहिलं आहे. फर्स्ट पॉईंट येईल ज्युव्हेनाईल फेज. आता ज्युव्हेनाईल फेज म्हणजे काय बघा, फिजिकल ग्रोथ फेज स्टार्टिंग फ्रॉम द बर्थ, बरोबर. म्हणजे नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली. म्हणजे अशी एक लाईफची स्टेज की जिथं एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे त्यातल्या त्यात ह्युमन बिईंग काय होतो, त्याची बर्थ होते. आणि बर्थ झाल्यानंतर तो फिजिकली त्याची पूर्णपणे ग्रोथ झालेली नसते. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ॲडॉल्सन जो पिरियड असतो, म्हणजे सेक्स गॅमेट डेव्हलप होण्याच्या अगोदरची जी फेज असते, आपल्या जन्माला आल्यानंतर तिथून ते आपली एक पर्टिक्युलर रिप्रोडक्टिव्ह फेज सुरू होईपर्यंत तो जो मधला पिरियड आहे त्याला काय म्हटलं आहे, ज्युव्हेनाईल फेज. म्हणजे अशा ज्युव्हेनाईल फेजमध्ये काय केलं जातं, तर जे आपले सेक्स गॅमेट्स असतात, ह्या सेक्स गॅमेट्सला काय केलं जातं, डेव्हलप करण्याची प्रोसेस सुरू असते. पण त्याच्यापासून सेक्शुअली रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. म्हणजे या फेजमध्ये कुठलाही मॅमल्स फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन रेडी नसतो. म्हणजे त्याच्यामधले सेक्स गॅमेट्स टोटली मॅच्युअर्ड झालेले नसतात. अशा फेजला काय म्हटलं आहे, ज्युव्हेनाईल फेज. आणि त्यातली सेकंड फेज कुठली असेल, रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. म्हणजे याच्याबरोबर अपोजिट असते. एका पर्टिक्युलर एज नंतर आपल्या बॉडीमधले जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असतात, जे रिप्रोडक्टिव्ह सेक्स गॅमेट्स असतात, हे फुल्ली वेल डेव्हलप होतात आणि तिथून पुढे रिप्रोडक्शनची प्रोसेस सुरू होते. अशी जी फेज असेल तिला काय म्हटले, रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असेल इव्हेंट्स. ठीक आहे. आता हे जे इव्हेंट्स आहेत स्पेशली ज्या वेळेला सेक्स गॅमेट डेव्हलप होत असतात, त्या डेव्हलपमेंट होताना रिप्रोडक्शन प्रोसेसपर्यंत पोहोचेपर्यंत बॉडीमध्ये कुठले कुठले चेंजेस होऊ शकतात किंवा कुठले कुठले इव्हेंट्स होऊ शकतात, हे तुम्हाला हे स्टडी करायचे आहेत. आता हे जे इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स मेनली 3 टाईपमध्ये आहेत. कुठले असतील तर फर्स्ट असेल प्री फर्टिलायझेशन, सेकंड असेल फर्टिलायझेशन आणि थर्ड असेल पोस्ट फर्टिलायझेशन. आता ह्याचं जर मिनिंग पाहिलं आपण तर प्री फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन दॅट मीन्स अ फ्युजन ऑफ अ मेल अँड फिमेल गॅमेट्स. म्हणजे मेल अँड फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होण्या अगोदरची कंडिशन आणि फ्युजन झाल्यानंतरची कंडिशन, बरोबर. आता प्री फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, तर गॅमेटोजेनेसिस होतं आणि गॅमेट्स ट्रान्सफर केले जातात. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय, तर जे गॅमेट्स असतात बघा, जे स्पर्म असतो आणि ओव्हा असतो, ह्या दोघांची डेव्हलपमेंट होणं दॅट इज कॉल्ड ॲज अ गॅमेटोजेनेसिस. ठीक आहे. आणि हे गॅमेट्स बॉडीमध्ये डेव्हलप झाल्यानंतर ते ॲक्युरेट जागेवरती ट्रान्सफर होणं दॅट इज कॉल्ड ॲज अ गॅमेट ट्रान्सफर. हे कुठं होतं, तर प्री
प्री फर्टिलायझेशनमध्ये होतं. आता हे सगळे गॅमेट्स डेव्हलप झाल्यानंतर एका पर्टिक्युलर एजनंतर यांच्यामध्ये फ्युजन होतं आणि त्या फ्युजनलाच काय म्हटलं जातं, फर्टिलायझेशन म्हटलं जातं. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर तिथं एम्ब्रिओ डेव्हलप होतो आणि त्या एम्ब्रिओची जी डेव्हलपमेंट होते दॅट इज कॉल्ड ॲज अ एम्ब्रिओजेनेसिस. आणि त्या एम्ब्रिओमध्ये जो झायगोट तयार होतो ह्याची पूर्णपणे डिटेल अशी डेव्हलपमेंट केली जाते दॅट इज कॉल्ड ॲज अ पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. ठीक आहे, म्हणजे हे 3 इव्हेंट्स तुम्हाला 2 मार्काला विचारले जाऊ शकतात, कारण हा जो पॉईंट आहे हा पॉईंट यावर्षीच्या सिलेबसमधला नवीन पॉईंट आहे. ठीक आहे, त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला येईल तर ह्युमन रिप्रोडक्शनमधला काही स्टेप्स आहेत. ठीक आहे, आता ह्या ज्या स्टेप्स आहेत प्रॉपर 5 स्टेप आहेत जे तुम्हाला मागच्या वर्षी बोर्डला विचारलेल्या होत्या. ठीक आहे, आता ह्या 5 स्टेप ज्या आहेत तुम्हाला जमलं तर सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवायच्या. त्यातली फर्स्ट असेल गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय तर डेव्हलपमेंट ऑफ गॅमेट्स, स्पर्म आणि ओव्हा ह्यांची होणारी डेव्हलपमेंट दॅट इज कॉल्ड ॲज अ गॅमेटोजेनेसिस. त्यानंतर इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन द sperm is transferred into the female vagina that is called as insemination. त्यानंतर थर्ड असेल इंटरनल फर्टिलायझेशन. ज्या वेळेला स्पर्मची एंट्री फिमेलच्या वजाना थ्रू फिमेलच्या युटेरसमध्ये होते तिथं गेल्यानंतर स्पर्म आणि ओव्हा ह्या दोघांचं जे फ्युजन होतं दॅट इज कॉल्ड ॲज इंटरनल फर्टिलायझेशन. ठीक आहे, आता ह्या इंटरनल फर्टिलायझेशन नंतर जो रिझल्ट मिळतो दॅट इज कॉल्ड ॲज अ झायगोट फॉर्मेशन. आणि तो झायगोट फॉर्मेशन जो डेव्हलप होतो त्याची जी नरिशमेंट केली जाते दॅट इज कॉल्ड ॲज अ एम्ब्रिओजेनेसिस. मग त्यातली एकूण एक स्टेप स्टडी करणं दॅट इज कॉल्ड ॲज अ एम्ब्रिओजेनेसिस. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट असेल गेस्टेशन अँड पार्च्युरेशन. आता गेस्टेशन मीन्स वॉट तर इंटरनल फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो झायगोट फॉर्म होतो तो डेव्हलप केला जातो. मग डेव्हलप करण्यासाठी जो पिरियड असतो ह्या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममधला वेगळा असतो. आपण जर ह्युमन बिईंग पाहिलं तर त्याच्यामध्ये मिनिमम 9 मंथचा पिरियड असतो. मग ह्या 9 मंथच्या पिरियडला आपण प्रेग्नन्सी असं म्हणतो. मग ही जी प्रेग्नन्सी आहे याला झुलॉजिकल भाषेमध्ये काय म्हटलं जातं गेस्टेशन असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर पार्च्युरेशन होतं, म्हणजे बेबी डेव्हलप झाल्यानंतर ती रिमूव्ह होण्याची जी प्रोसेस असते दॅट इज कॉल्ड ॲज द पार्च्युरेशन. हे जे 5 स्टेप आहेत ह्या स्टेप तुम्हाला सिक्वेन्स वाईज पाठ करायचे जे तुम्हाला 1 ते 2 मार्कला विचारले जाऊ शकतात. याच्यानंतर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुरू करणार आहोत. आता ह्यातला फर्स्ट पॉईंट असेल प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि दुसरा असेल सेकंडरी सेक्स ऑर्गन. आता पहा प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे काय तर जे सेक्सेस आहेत मेल आणि फिमेल ह्या दोघांमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आपल्या बर्थपासूनच प्रेझेंट असतात. ठीक, मेलमधला गॅमेट्स कुठला असेल तर स्पर्म. बरोबर, हा जो स्पर्म असतो हा स्पर्म कुठं डेव्हलप होतो तर टेस्टिसमध्ये. आणि फिमेलमध्ये जो ओव्हा असतो जो ओव्हा 14व्या वर्षानंतर मॅच्युअर व्हायला सुरुवात होते. मग असा ओव्हा ऑलरेडी प्रेझेंट असतो तो कुणामध्ये असतो तर ओव्हरीमध्ये असतो. बरोबर, म्हणजे ओव्हरी आणि टेस्टिस या दोघांना सोडून ह्युमन बिईंगच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे कुठले अदर पार्ट्स असतील, मग आता फिमेलच्या बॉडीमध्ये फॉलिपियन ट्यूब येऊ शकते, त्यानंतर युटेरस येऊ शकतो, वजाना येऊ शकते. तसं मेलच्या बॉडीमध्ये एपिडॅमिस आहे, वासा डिफरन्शिया आहे, इजॅक्युलेटरी डक्ट आहे, पेनिस आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे जे सगळे पार्ट्स आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त टेस्टिस आणि ओव्हरी हे 2 भाग जर तुम्ही रिमूव्ह केले आणि त्याच्या व्यतिरिक्त जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स एक्स्ट्रा राहतील ते पार्ट्स म्हणजे कुठले असतील सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स किंवा सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. आणि प्रायमरी सेक्स ऑर्गन्स म्हणजे कोण असणार आहे तर टेस्टिस आणि ओव्हरी. आणि एका पर्टिक्युलर एज नंतर हॉर्मोनची डेव्हलपमेंट होते. मेलमधला टेस्टोस्टेरॉन, फिमेलमधला ओव्हरीमधला ऑस्ट्रोजेन ह्या दोघांमुळे फिमेल आणि मेलच्या बॉडीमध्ये नंबर ऑफ चेंजेस होतात आणि हे चेंजेस आपण सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणून ओळखतो. तुम्हाला ह्या इंट्रोडक्शनमध्ये किंवा हे जे पॉईंट्स आपण आता स्टडी केले ह्याच्यामध्ये काही क्युरी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.